नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आदित्य खिलारे डेअरी फार्म या चॅनलवर मित्रांनो आपलं स्वागत आहे। तर भरपूर मुलांचे मला इंस्टावर कमेंट येत होत्या की मित्रांनो आम्हाला दूध व्यवसाय सुरू करायचा तुमचा नंबर द्या। तर प्रत्येकाला नंबर देऊन आपली म्हणजे फोनवर माहिती सांगणं शक्य नाही, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो। तर मित्रांनो आपल्याला दूध व्यवसाय चालू करताना मेन गोष्ट असतात म्हणजे आपल्याला गोटा आणि म्हशी। तर मित्रांनो आपण आपलं बजेट कमी असतं नवीन व्यवसाय सुरू करताना, तर आपण 3-4 म्हशीपासून सुरुवात करायची। आणि मित्रांनो 3-4 म्हशी कशा घ्यायच्या, कोणत्या जातीच्या घ्यायच्या ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी। पण सर्वप्रथम आपण एक गोटा मारायचा, जसं की बघा आम्ही सर्वप्रथम ही लाईन बांधलेली आहे, आमचा गोटा मोठा आहे। तर मित्रांनो तुम्ही 10 म्हशीच्या अंदाजाने गोटा बांधायचा। 10 म्हशीच्या अंदाजाने तुम्हाला जागा लागेल एक 15 फूट लागेल, 15 फूट जागा लागेल। तसंच 10 म्हशी आरामशीर बसतील आणि आपले पत्र वगैरे शेड मारून घ्यायचं असलं तर पैशाचं असले तेवढे, तर असं शेड मारून घ्यायचं थोड्या हलक्या क्वालिटीचं, जेणेकरून आपल्याला थोडी पैशाची वैरणीसाठी पैसा वापरता यावा। म्हणजे त्यामुळे आपलं हे पत्र बघा थोड्या हलक्या क्वालिटी असतात, तुम्ही बघू शकता हे, आणि इकडे पत्र बघू शकता ते थोडे बारीकच्या क्वालिटीचे असतात। म्हणजे हे एक पत्र तर ते 2 पत्र येतात, एवढ्या रेटमध्ये फरक डिफरंट असतो। तर मित्रांनो आपण आपलं शेड तयार झालं, समजा आपण दावण वगैरे शेड मारला, तर आपल्याला म्हशी घ्यायच्या, तर म्हशी कोण्या जातीच्या घ्यायच्या, कोण्या कशा घ्यायच्या आणि कुठून घ्यायच्या हे पण तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो बघू शकता, पण सर्वप्रथम आपल्या म्हशी दाखवायला ते ह्या बघू शकता आपल्याकडे मुर्रा, जाफर आणि गावरान आणि गिर जाफर, या 2 मोठ्या गिर जाफर आहेत आपल्याकडे। तर यांची दूध देण्याची क्षमता 5 ते 6 लिटर एका टायमाला दूध देतात, आणि मग काही 7.5-8 लिटर देणारे पण आहेत आपल्याकडे। तर आपल्या इकडे बरेच जण हरियाणाहून म्हशी आणतात, गुजरातहून म्हशी आणतात, ते चांगल्या म्हशी असतात आणि स्वस्तात पण असतात मित्रांनो। पण काय मेन विषय काय आहे, त्या म्हशीची आपल्याला कोणी गॅरंटी देत नाही। मग आपल्याला गॅरंटी पाहिजे असते, आणि दूध किती देते काय नाही, किंवा एखाद्या बघा म्हशीचे सरबंध असतात, ते सर्व माहिती आपल्याला नसते त्या म्हशीची, तिकडून देतात ती गॅरंटी पण देत नाही। तर त्यामुळे आपण आपल्या जवळच्या व्यापाऱ्याकडून म्हशी घेतल्या पाहिजे, जेणेकरून त्याला आपण बोलून चालून त्याच्याकडून सौदा करून म्हैस घेऊ शकतो, किंवा म्हैसीने दूध चांगलं दिलं पाहिजे, सर्व गोष्टी आपण त्याच्याकडून बोलून चालून घेऊ शकतो। आणि मेन गोष्ट मित्रांनो, तुम्ही म्हशी कोणत्या जातीच्या घेणार, तर आपल्याकडे बऱ्याच जातीच्या म्हशी आहेत, मुर्रा, जाफर वगैरे। तर त्यामध्ये आम्ही खास करून आणतो जाफर आणि मुर्रा, या 2 जातीच्या म्हशी आपल्याला चांगले दूध देतात। आणि मित्रांनो ही बघा, ही मुर्रा म्हैस आहे, ही आपल्याला 6 लिटर दूध देते। तर डिफरंट काय, आणि ही इकडे गावरान आहे आणि हे जाफर बाकीच्या। तर मित्रांनो या मुर्रा म्हैस आपल्याला दूध चालतं, ही पण चालते देते, ती पण चालते येते, ही 6 लिटर 7 लिटर आणि ही 5-6 लिटर दूध देते। पण विषय कसा आहे मित्रांनो, मुर्रा म्हैसी एकावर दुधाला आपल्याला दूध त्याला म्हणतात ना, त्यामध्ये ही 2.5 ते 2 लिटर दूध देते, आणि ते जाफर म्हैस 3000 लिटर दूध देते। तर मित्रांनो या असा डिफरंट असतो। आणि गाभण राहायचं, बरेच जण म्हणतात की हरियाणाच्या मुर्रा गाभण राहत नाही, तसं काही विषय नाही मित्रांनो। आपल्याकडे भरपूर मुर्रा म्हशी आहेत। तर मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो की मुर्रा म्हशी बी आमच्याकडे आहेत, जेणेकरून लोकांना वाटतं की फक्त बोलून दाखवतात की मुर्रा म्हशी आपल्या इकडे आहेत। मी महाराष्ट्रात राहतो मित्रांनो, महाराष्ट्रात आपलं गाव परभणी जिल्ह्यात येते। तुम्हाला मुर्रा म्हशी पण दाखवतो, आपल्याकडे मुर्रा म्हशी आहेत, जाफर म्हशी आहेत, हे बघा इथं गावरान पण आहे आपल्याकडे। त्या बघू शकता, आपल्या सर्वप्रथम तुम्ही म्हशी पाहतो, ही मुर्रा आहे, या बघा या तुम्ही बघा ही बघता ही गिर जाफर म्हैस मित्रांनो, मी आपल्याकडे 8 लिटर दूध देते काय मला, ती पलीकडे जाफर म्हैस आहे, ते बघू शकता मुर्रा म्हैस प्युअर हरियाणा मुर्रा। बघा तुम्ही शिंगा निंगा वगैरे सगळं बघून घेऊ शकता। हे बघा इथे हे शिंग, ही ओळख असते की हे शिंग इथे गोल असतात, बारीक आकारात गोल, आणि इकडे आपल्याकडे एक थोडी क्रॉसिंग मध्ये मुर्रा आहे, हे बघू शकता। तर मित्रांनो मुर्रा पण चांगलं दूध देते, फक्त विषय एवढा आहे की मुर्रा म्हैशी एका दुधाच्या काळात ती फक्त 2000 लिटर दूध देते, तर जाफर म्हैशी एका दुधाच्या काळात 3000 लिटर दूध देते। हाच फरक आहे, दुसरा काही नाही प्रॉब्लेम। त्या म्हशी गाभण राहत नाही तसे लोक म्हणतात। तर म्हशीचं गाभण राहण्याचं प्रमाण आपल्याकडे वातावरण असते। आता जास्त उन्हाळा असला तर मित्रांनो म्हशी पलटत राहतात कधी पण। आमच्याकडे स्वतःचा हल्ल्या आहे तर आम्ही लावतो, तर काय नसतं की मॅटर तसं नसतं की ही गाभण राहत नाही ती गाभण राहत नाही। मॅटर तो असतो मित्रांनो की बघा उन्हानं म्हशीचं कसं ते गर्भाशय उलटतो, त्यामुळे म्हशी गाभण राहत नाही, दुसरं काही प्रॉब्लेम नसतं। जाफर म्हशी बी गाभण पलटत असं काही नाही, की भरपूर म्हशी आपल्याला बघा की जाफर म्हशी सुद्धा पलटतात लावल्यानंतर, आणि मुर्रा म्हशी बी पलटतात। तर मित्रांनो कसं आहे, बरेच जण म्हणतात ना मुर्रा म्हैस गाभण राहत नाही, हरियाणाहून आणलेली राहते। मित्रांनो आपल्याकडे प्युअर हरियाणा मुर्रा आहे, ती सुरतीची आपल्याकडे गिर जाफर म्हैस बघू शकता, ते पण गाभण राहते। सर्व म्हशी फक्त वातावरण मेंटेन राहिले ना तर सर्व म्हशी आपल्याकडे गाभण राहतात। आणि मित्रांनो जर्सी गाई बी आपल्याकडे आहेत। तर आता आपला मेन टॉपिक होता की बघा आपल्याला म्हशी आणायचं, तर आपण जास्त पैसा इन्व्हेस्ट नाही करता आपण सुरुवातीला 4-5 म्हशी आणणार आहोत, तर दूध व्यवसाय करण्यासाठी। त्यामध्ये आपण
दोन गिर जापर आणले तरी चालतील आणि मुरा आणल्या तरी 2 चालतील. सुरुवातीला काही म्हशी गाभण आणायच्या जेणेकरून आणि काही दूध देणं आणायच्या जेणेकरून गाभण म्हशी जेव्हा दूध दिलेल्या म्हशी आटल्या त्यानंतर गाभण राहिलेल्या म्हशी येतात. म्हणजे आपलं कसं दूध चालू राहते आणि मग आपण नंतर त्यामध्ये एखादी म्हैस ऍड बी करू शकतो. म्हणजे आपलं दूध 12 महिने डेअरीला जाऊ शकते. मग डेअरीला म्हणा किंवा आपण तिथे वरवी टाकणार तिथं जाऊ शकते. 12 महिने दूध आपलं चालू राहिलं पाहिजे. त्या दुधाचा धंद्याचा एक नियम आहे. कारण आपण 6 महिन्यात दूध देऊ लोकांना पुन्हा 6 महिन्यानंतर आपलं म्हशी असल्यानंतर दूध बंद झालं तेच नाही. कारण आपल्याकडे तर बऱ्याच म्हशी आहेत. बघा तुम्ही आमचं सांगतो नियोजन. या सर्व म्हशी या 2 मेन लाईन त्या वेलेल्या आहेत आणि पलीकडल्या आहेत. त्यानंतर काही एका म्हशी सुद्धा आहेत आपल्याकडे. तर म्हणजे कसं आहे मेन 12 महिने दूध दिलं पाहिजे आपण कस्टमरला. त्यामुळे आपलं कसं कस्टमर तुटत नाहीत, व्यवसाय वाढू शकतो आपला चांगल्या प्रमाणात. असं नियोजन केलेलं आहे आम्ही. म्हणजे आपण गाभण म्हशी ठेवल्या, आटत आलेल्या म्हशी ठेवल्या आणि वेलेल्या म्हशी पण आहेत. जेणेकरून आता ज्या आटत आलेल्या म्हशी आहेत का त्या आपल्या गाभणच असणार आहेत का एका टाइमवर आलेल्या असतात. कारण ते 5 ते 6 महिन्याच्या गाभण असतात. मग त्याने 15-20 दिवस तरी महिने असं दूध देतात, पुन्हा ते आटतात. पुन्हा मग ते गाभण होतात त्याच्यातली 1-2 म्हशी येतात. याप्रमाणे आपलं कंटिन्यू चलत राहते, प्रक्रिया होत राहते. आणि अशी प्रक्रिया होत राहिल्याने आपलं गोट्या सर्व नियोजन स्थिर राहते. आपल्याला नवीन पुन्हा बाहेरून म्हशी आणायची गरज पडत नाही. मेंटेन राहते सर्व. दुधात आपलं मग वाढवत असेल तर आपल्याला अजून आपण गोटा वाढवण्यासाठी अनेक म्हशी आणू शकतो दुसऱ्या जातीच्या. जशी की आपल्याकडे मुरा म्हणतात, गिर जापर, सुरती आपल्याला माहित नाही. आपल्याकडे नाही, भरपूर जण म्हणतात सुरती म्हैस चांगली असते. तर आपल्याकडे काय नाहीये. त्यामुळे आपण सजेस्ट तुम्हाला घेण्यासाठी म्हैस घ्यायची असेल तर सजेस्ट करीन की मित्रांनो तुम्ही जापर घ्या किंवा मुरा म्हैस घ्या. या दोन्हीपैकी आपल्याला दोन्ही बी म्हणजे आपल्याकडे वातावरण चांगले राहू शकतात. आणि मित्रांनो जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली बेल आयकॉन प्रेस करा.